वैभव पाईप इंडस्ट्रीच्या पाठीमागे इकडे ये, तू ये. अरे ये ना. नागरगोजे हे शेतकरी चाललेले आहेत. त्यांनी सकाळचा व्हिडिओ काढताना पुरावा पाहिलेला आहे. हे गौण खनिजी चोरी इतक्या मोठ्या प्रमाणात, प्रत्येक हायवा हा 4 ब्रासचा असतो. तर त्यांनी आत्तापर्यंत 30 बाय 30ची विहीर पताळे अंबिका गॅस एजन्सी यांनी हे रान घेतलेलं आहे. साधारण 50 बाय 50ची विहीर होती. या विहिरीत हे गौण खनिज टाकलं जात आहे. हे ढीग दिसत आहे. प्रत्येक 4 ब्रासचा हायवा असतो. हायवा गाड्यांचे नंबर मी घेतलेले आहेत, व्हिडिओ कॉल काढलेला आहे. ह्या एवढ्या मोठ्याच्या गौण खनिज चोरी प्रकारात कोण रोखणार? शेजारी हे केळीची बाग आहे आणि ह्या केळीची बाग ही कोणाची आहे तेही सांगतो मी. वैभव पाईप इंडस्ट्रीच्या शेजारी आत्ता जे जय भवानी हॉटेल आहे, त्या हॉटेलचे मालक आहेत गोरे, शंकर गोरे. हे त्यांचं रान शेजारी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गौण खनिज चोरी होत असेल आणि मनीषा मॅडम, मंडल अधिकारी लकडे मॅडम, तुम्हीचं लक्ष नाही. गौण खनिज चोरीला तुम्ही स्वतः साथ देत आहात. आणि शिंदे तलाठी हे रिपोर्टर लिहायला खोटे शिंदे तलाठी आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मोहन रेवंडेंनी असाच मोठा गौण खनिज चोरीचा प्रकार 260 ब्रास केलेला असताना फक्त त्यांनी 3 ब्रासची चोरी आणि हे दाखवून रिपोर्ट तयार केला आणि तहसीलदारला पाठवलं. तर अशा सरकारी कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई झाली पाहिजे हे मला तुम्ही दाखवून द्यावं लागेल. बावनकुळे साहेब, तुम्ही महसूल मंत्री आहात. तुमच्याकडं हा सगळा प्रकार मी आणून दाखवणार आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर चोरी होत असेल तर हा घेणारा मालक 50 बाय 50ची विहीर एवढ्या मोठ्या प्रमाणात खोल असून सुद्धा पताळे अंबिका गॅस एजन्सी म्हणून त्यांची होती. असला काळा कारभारामुळं त्यांची गॅस एजन्सी बंद झालेली आहे. शेजारी वैभव इंडस्ट्री खाडे रामचंद्र त्यांच्या पाठीमागील हा अर्धा एकराचा प्लॉट आहे. अर्धा एकरापेक्षा जास्त रान आहे. हे मला माहिती आहे, हे बाकीच्याला माहीत नाही. कारण ह्याच बोराक्यांच्या प्लॉटमध्ये मी स्वतः राहत होतो. ते बघा नागरगोजे साहेब कसे चोरून बघतात. मी काय व्हिडिओ काढतो आहे हे त्यांना पुरावा माहीत नाही आहे. शेतकरी म्हणून ते आलेले आहेत. तरी मी त्यांच्याकडे चाललो आहे सकाळी आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणे फार गरजेचं आहे. निघाले मी जवळ चाललो की नागरगोजे शेतकरी चालले, कारण त्यांना साक्ष पुरावे द्यावे लागणार आहे. इथं बरंच मोठ्या प्रमाणावर गौण खनिज चोरीचा प्रकार चालू आहे. माळशिरस, अकलूज 413101, विश्व 24 तास न्यूज, विष्णू कुंभार 98 34 28 40 74. प्रत्येक हायवाची खेप दिसते तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 वरच खेप आहेत. आणि आत विहिरीत टाकलेल्या किती ट्रिप असतील हायवा गाड्यांच्या. काल मी 2 हायवा गाड्या पकडलेल्या आहेत. तरी यांच्यावर किती प्रमाणात गौण खनिज चोरी आहे आणि तुम्ही त्यांना किती प्रमाणात दंड लावणार हे मला आज लेखी मिळालं पाहिजे. तरी मी आज सकाळी टायमिंग तुम्हाला पूर्ण येईल, डिटेल्स. आज 4/8/2025, 4 ऑगस्ट 2025 शेजारी
केळीची बाग आहे दोन्हीही बाजूला, आणि त्याच्यामध्ये हा गौण खनिज चोरी प्रकार चालू आहे. तर हा रोड वैभव पाईप इंडस्ट्रीच्या बाजूने येत आहे. केळीची बाग आहे. इथं शंकर गोरे यांचा हा प्लॉट आहे. ठीक आहे, असू द्या. पण मंडलाधिकारी आणि पुढे शिंदे तलाठी हे सर्व प्रकरणाला जबाबदार राहणार आहेत. मनीषा लकडे मॅडम, मंडलाधिकारी अकलूज, तलाठी कार्यालय आणि सर्व जे तलाट्यापासून तहसीलदारापर्यंत मंडलाधिकारी, प्रांताधिकारी हप्ते गोळा करण्याच्या तयारीत असतात. खोटे नाटे रिपोर्ट लिहून त्यांना फक्त पगाराव्यतिरिक्त सामान्य नागरिकाच्या टॅक्समधून पगार मिळून देखील हप्ते गोळा करतात. आणि महसूल खात्यात जे अशी चोरी होते त्याचा टॅक्स जमा करण्यात ते कमी पडत आहेत. अशा अधिकाऱ्यांना आपण नोकरीवर ठेवणार आहेत का? श्री बावनकुळे साहेब, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य. हा व्हिडिओ आहे. संग्रामनगर हद्द नसून गुरुमाऊलीच्या शेजारून ही बागेवाडीची हद्द मोडती आहे. बागेवाडी हद्दीत हा गौण खनिज चोरीचा मोठ्या प्रमाणात प्रकार चालू आहे. तर बागेवाडी हद्दीतील कोण तलाठी असतील, पण त्यांना मंडलाधिकारी कार्यालय हे अकलूजच आहे. आणि तहसील माळशिरस तालुका शेजूल साहेब तुमचं लक्ष नसल्यामुळं आणि प्रांत अधिकारी यांचंही लक्ष नाही आहे. खालपर्यंत वरपर्यंत हप्ते जातात. हे मला मंडलाधिकारी मनीषा मॅडम यांनी सांगितले. आम्ही छोटे मासे आहोत, मोठे मासे वर बसलेले आहेत, त्यांना पण पोच करावं लागतं, म्हणून आम्ही हे काम करीत आहे. तरी यांच्यावर कायदेशीर कारवाई कधी करत असणार. ध्वनी भ्रमणद्वारे मी त्यांना असे अनेक व्हिडिओ प्रत्येक तारखेला पाठवलेले आहेत. त्याच्यावर त्यांची कारवाई झालेली नाही. तर कारवाई होती का नाही ते पाहणं खूप गरजेचं आहे. मंडलाधिकारी मनीषा लकडे मॅडम, 4 ऑगस्ट 2025, विश्व 24 तास न्यूज, माळशिरस, अकलूज.